सगळ्यांची या भारतामध्ये जे जे लोक राहतात देवाबद्दल सगळ्यांची भावना एकसारखी असते आणि तसेही हनुमानजी म्हणते सब सुख लय तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो डरना आणि त्याच गोष्टीसाठी हनुमान चालीसा धीर बल आणि भूत जे असतात त्यांना लांब ठेवण्यासाठी आणि राजकारणामध्ये खूप सारे भूत आजूबाजू असतात आणि त्या दूर करण्यासाठी संकट दूर करण्यासाठी आणि मनाला जीवनामध्ये धीर आणण्यासाठी ही हनुमान चालीसा आपण करतो आहे. मला वाटते की भावना कोणाची वेगळी होऊ शकत नाही. वेळानुसार त्यांची भावना वेगळं होतात काही लोकांची. रविभाऊ म्हणाले की उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी येऊन हनुमान चालीसा पठण. मला वाटते देवाच्या ठिकाणी कोणाला निमंत्रण दिलं जात नाही, पण एवढा मोठा तीर्थस्थान येणाऱ्या काळामध्ये हनुमानजीचं अमरावतीमध्ये होणार आहे, पूर्ण विदर्भामध्ये. आणि तसेच त्यांचं दुर्लक्ष विदर्भात नेहमी राहिलेलं, पूर्ण महाराष्ट्रामध्येच दुर्लक्ष त्यांचं राहिलेलं आहे. मला असं वाटते त्यांनी सुद्धा एकदा येऊन इथे आशीर्वाद घेतला पाहिजे, हनुमान चालीसाचं पठण केलं पाहिजे. कारण जेवढं संकट त्यांच्यावर आलेलं आहे ते हनुमानजींचा अपमान केल्यामुळेच त्यांच्या जीवनात एवढं संकट ते पाहत आहे. तर मला वाटते हनुमान चालीसा वाचून काहीतरी संकट दूर होण्याचे चान्सेस आहे. तुम्ही पण त्यांना निमंत्रण देत आहे का उद्धव ठाकरे परिवाराला? देवाच्या घरी कोणीही मोठा नसते आणि कोणीही निमंत्रण देत नसतात. देवाच्या घरी स्वइच्छाने त्यांनी आला पाहिजे. कारण जेव्हापासून हनुमान चालीसाचा विरोध उद्धव ठाकरेजींनी केला तेव्हापासून 40चा विरोध केला, 40 लोक आउट. आणि आताही जेवढेही उरलेले आहे तेही सुद्धा बाहेर होण्याची पूर्ण मानसिकता आणि तयारीत आहे. तर मला वाटते त्यांनी लवकर हनुमान चालीसाचं पठण घरी ठेवला पाहिजे आणि इथे येऊन हनुमानजीचे दर्शन घेतले पाहिजे. पण दुसरीकडे संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षामधील 25 ते 30 आमदार जे आहेत ते भाजपात विलीन होईल. कोणते पक्षाचे? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपात विलीन होईल. मला असं वाटतं जे सकाळी उठून 9 वाजता पोपटासारखे बोलतात ते सगळे महायुतीचे घटक आहे आमचे. आणि कोणतीही भारतीय जनता पार्टी या आपले स्वतःचे घरामध्ये कोणताही फूट टाकणार नाही एवढा विश्वास मला आहे. कारण आमचे देवेंद्र फडणवीसजी त्यांना आपलं सोबती आणि आपले घटक म्हणून घेऊन चालत आहे. तर आमची नजरा एकदम क्लिअर आहे. फूट टाकण्याचा प्रयत्न ह्या पोपटांनी करू नये एवढीच त्यांना मी विनंती करते. नाशिक मधलं प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. भोंदूबाबा अशोक खरात त्या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा देखील आता राजीनामा झालेला आहे. त्यांची चौकशी करावी अटक करू अशी मागणी जे काही विरोधक करतायत सुषमा अंधारेंनी कसं पाहता? मला माहीत नाही किती लोक काय काय बोलतात, पण जे भोंदू बाबा आहे आणि जे प्रकार नाशिकमध्ये झालेला आहे ते खूप मन दुखवणारे आहे. कारण आम्ही भावना घेऊन आम्ही आमचे कामं करतो, आम्ही भक्ती करतो, पण त्याच्यामध्ये जर एखाद्या भोंदू बाबा असे प्रकार करत असेल आणि जेही व्हिडिओ महिलांचे व्हायरल बाहेर केलेले आहे ते प्रायव्हसी हनन केलेली आहे त्या महिलांची. ते भोंदू बाबाला तर मला वाटते चौऱ्यावर आणून त्याला फाशी दिली पाहिजे. त्यापेक्षा कमी सजा ते डिझर्व नाही करत. सरळ चौरायावर आणून एक रेपिस्टला कशी आम्ही मांग करतो सोमोटोमध्ये आणून त्याची अशी परिस्थिती केली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये असे मुखोटे लावून जे स्वतःला स्वघोषित जे महाराज असतात त्यांना सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि आमची भावना महिलांची या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ज्यांनी दुखवलेली आहे त्यांना सजा 100% झाली पाहिजे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अनेक तुमचे जे स्टेटस आहे ते नाराजी दर्शवणारे होते. नेमकी नाराजी कोणावर होती? मला असं वाटते की तुम्ही माझे स्टेटस जे मी पर्सनल माझे स्टेटस टाकते ते तुम्ही बातम्यांमध्ये घेता. कधी कधी नाराजगी जे असतात जरुरी नाही आहे की ते स्टेटसवर टाकूनच नाराजगी असते. काही गोष्टी आपल्या मनाला शांती देणारी असतात आणि त्या प्रकारे स्टेटस असतात माझे. तुम्ही त्यामुळे म्हटलं की ज्यांच्यावर आपण पूर्ण मनापासून विश्वास ठेवतो त्यांच्याचकडून विश्वासघात होतोय. राणांचा राजकारणात विश्वासघात झालाय का? जीवनात फक्त राजकारण हा सब्जेक्ट नाही आहे. जीवनात इतरही सब्जेक्ट खूप असतात आणि त्या लागूनही खूप सारे विषय असतात. नुसतं राजकारण हे काही माझं पिंड नाही आहे. दुसरे क्षेत्र असतात, दुसरे रिलेशन्स असतात, दुसरी काही गोष्टी बरीचशी गोष्टी असतात. पण जे तुम्ही टाकताय मला वाटतं काही काही गोष्टी पर्सनली असतात. त्याला प्रेझेंट ॲज अ पॉलिटिकल करू नका एवढीच विनंती आहे. आता रविभाऊ या ठिकाणी हनुमानगडी नरेशच्या कृपेने बजरंगबलीच्या कृपेने या ठिकाणी 111 फूट उंच अशी बजरंगबलीची मूर्ती
या ठिकाणी पूर्णत्वात येत आहे आणि दरवर्षीप्रमाणे हनुमान चालीसा पठण या ठिकाणी केलं. संपूर्ण अमरावती शहराचे भक्तगण इथे येतात, सामूहिक हनुमान चालीसा पठण होते आणि मला असं वाटतं आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन बजरंगबलीच्या चरणी जे संकट आहे आपले समर्पित करून आपण एक नवीन शक्ती, नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा कामाला लागतो आणि हनुमान चालीसाचं पठण या ठिकाणी सगळ्यांनी सामूहिक करून पुन्हा एक चांगली शक्ती, चांगला एक विचार, चांगला एक प्रार्थना बजरंगबलीला केलेली आहे आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये येणारं जे संकट आहे ते बजरंगबलीच्या कृपेने मुक्त होईल. ज्याप्रमाणे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या राज्याला पुढे नेण्यासाठी जे काम करत आहेत त्यांनासुद्धा शक्ती मिळो आणि पूर्ण ताकदीनं हे राज्य पुढे जावं आणि येणारं जे संकट आहे आता जे इराण आणि अमेरिकेचं जे चालू आहे त्याच्या माध्यमातून जे आपल्या देशालाही कुठे ना कुठे संकट येत आहे त्या संकटातूनही मुक्तता मिळाली पाहिजे यासाठी बजरंगबलीला प्रार्थना केलेली आहे आणि सगळ्यांनी सामूहिक या ठिकाणी हनुमान चालीसा पठण केलं. हनुमानगडीच्या विकासासाठी 125 कोटी रुपये जे आहे सरकारने दिले आहे तेव्हापासून काम सुरू होईल. कशा प्रकारे काम असणार? काम आम्ही गेल्या 1 वर्षापासून सुरू केलेलं आहे. मूर्ती हे स्वतः ही माझ्या स्वनिधीतून या ठिकाणी उभी झालेली आहे. या ठिकाणी राम मंदिराचे सगळं भव्य या ठिकाणी काम सुरू होणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 121 कोटी रुपये या सगळ्या विकास आराखड्याशी दिले. त्याबद्दल हनुमानगडी या परिसरातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं, महाराष्ट्र जनतेच्या वतीनं या ठिकाणी हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं या हिंदू विचाराचं राज्य, श्रीराम भगवंताच्या विचाराचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं हे जे राज्य आहे या राज्याला पुढे नेण्यासाठी ज्या पद्धतीनं धार्मिक स्थळाला हे सरकार साथ देत आहे, धार्मिक स्थळाला मोठ्या प्रमाणात पुढे आणत आहे, हे मला असं वाटते की हे देवेंद्र फडणवीससारखे मुख्यमंत्रीच करू शकतात, हे सरकारच करू शकते आणि हे साक्षात हनुमानगडीच्या रूपामध्ये निधी देऊन त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांनी हनुमान चालिसाला विरोध केला, ज्यांनी हनुमान चालिसाचा विरोध करून या राज्यामध्ये आपल्या धर्माचा द्वेष करण्याचा प्रयत्न केला, अशा मुख्यमंत्र्यांची परिस्थिती काय झाली हे तुम्ही पाहिलेली आहे. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात ते स्वतः येऊन मूर्तीचं लोकार्पण आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या हाताने या ठिकाणी याचं लोकार्पण करणार आहे. याची पूर्ण या ठिकाणी हनुमानगडी या परिसरामध्ये राम मंदिर आणि हनुमानगडीचं उद्घाटन करणार आहे देशाचे गृहमंत्री अमित शहांच्या हाताने आणि त्या प्रसंगी देशातील जेवढे साधू संत आहे त्या संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल आणि त्याची जंक्य तयारी या ठिकाणी जोरात या कामाच्या मधून सुरू आहे. आणि ज्यांनी हनुमान चालिसाला विरोध केला, मला असं वाटतं त्यांना सद्बुद्धी देऊ आणि त्यांनी आपल्या घरामध्ये संकटमुक्त करण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण केलं पाहिजे घरामध्ये आणि त्यांच्या आजूबाजूला जे संकट आहे त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये या हनुमानगडीला येऊन त्यांना हारार्पण करावं लागेल, इथे बसून हनुमान चालिसा वाचावं लागेल, तरच त्यांच्या आजूबाजूचं संकट दूर होईल. तसं निमंत्रण तुम्ही उद्धव ठाकरेंना देणार आहात का? बजरंगबली भगवंता हे सगळ्यांचे आहे. मी उद्धव ठाकरेजींना तर विनंती करतो की सहपरिवार इथे या आणि तुम्ही ज्या पद्धतीनं हनुमान चालिसाचा विरोध केला आणि त्या विरोधातून मोठ्या प्रमाणात तुमच्या आजूबाजूचे संकट आले, कोणतं तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं, हे कोणी केलं? हे हनुमान चालिसाचा विरोध केल्यामुळं झालं. या ठिकाणी बजरंगबलीचा विरोध केला, श्रीराम भगवंताचा विरोध केला, म्हणून आम्ही म्हणतो जो श्रीराम का नाही, जो हनुमान का नाही, वो किसी काम का नाही. म्हणून या ठिकाणी मोठं उदाहरण या राज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने येऊन तिथे हनुमान चालिसा पठण करावं, हनुमानगडीला येऊन या ठिकाणी बजरंगबलीला हारार्पण करावं आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावर आलेलं संकट आहे निश्चितच या ठिकाणी आल्यानंतर ते दूर होईल.